नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। ते तुम्हाला खूपच महत्त्वाचे ठरतील। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? तुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 शीत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे। चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मिझोरमची राजधानी कोणती आहे? मिझोरमची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एजवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सिक्कीमची राजधानी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगाटोक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, एकत्रित असलेल्या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते। एकत्रित असलेल्या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते। तर ऑप्शन क्रमांक 1 भगीरथी व अलकनंदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणाऱ्या राजधानीचे नाव काय आहे? आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणाऱ्या राजधानीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियातील तिसरे सर्वात जास्त उंचीचा पूल कुठे आहे? कोकण रेल्वेवर असलेला भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्तीत जास्त उंचीचा पूल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पानवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते शहर भारताचे पूर्व किनाऱ्यावर नाही? प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते शहर भारताचे पूर्व किनाऱ्यावर नाही? खालीलपैकी कोणते शहर भारताचे पूर्व किनाऱ्यावर नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धूम दार्जिलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पवन ऊर्जामध्ये भारताचे स्थान जगात डॅश डॅश आहे? पवन ऊर्जामध्ये भारताचे स्थान जगात डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्नेय हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते? भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर MS स्वामीनाथन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शेंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19,
कोणत्या बंदरास प्रश्न क्रमांक 19 कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील वारे कोणत्या ऋतूत वाहतात? भारतातील वारे कोणत्या ऋतूत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उन्हाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 इंडिया गेट कुठे आहे? इंडिया गेट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचे 29वे राज्य कोणते? भारताचे 29वे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 माजुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वली प्रक्रिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील नुकताच जागृत झालेला एकमेव ज्वालामुखीचे नाव काय? भारतातील नुकताच जागृत त्या एकमेव ज्वालामुखीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सागर जलाची घनता कुठून कुठे वाढत जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही? यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उज्जैन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात लागू आहे? भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे.
देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 तारापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, त्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोचे घराला काय म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 इग्लू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 भरतपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, बलिमेला धरण कोणत्या राज्यात आहे. बलिमेला धरण कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता. राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता, तर ऑप्शन क्रमांक 4 रावत भाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो, तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 गोमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51वा, ग्रेट निकोबार बेट आतील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते. ग्रेट निकोबार बेट आतील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते, तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा पॉईंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52वा, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53वा, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही, तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54वा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55वा, पंडित रविशंकर हे कशाशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 सितार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56वा, देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात करण्यात आली. देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली, तर ऑप्शन क्रमांक 1 बंगळूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57वा, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. 58वा, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत. भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 जनरल एफ मानेकशा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59वा, मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा, राजधानी आहे. हेलिसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे. हेलिसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा, बाल्कन प्रदेश हा डॅश डॅश देशाचा साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे. बाल्कन प्रदेश हा डॅश डॅश देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे, तर ऑप्शन क्रमांक 3
तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 राष्ट्रसंघाचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे. राष्ट्रसंघाचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 इस्रायलिया देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? इस्रायलिया देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 फेसबुकचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? फेसबुकचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्क झुकेरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हॅग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 इराण या देशाची राजधानी कोणती? इराण या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 तेहरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश त्यांची निवड झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर के सिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल.